मित्रांनो, भिवापूर शहरात पोलीस स्टेशनच्या बाजूला मटन मार्केट आहे। परिस्थिती अत्यंत भयंकर हृदयद्रावक आहे। आठवड्यातून 3 दिवस येथे मटन मार्केट भरत असते। रक्तातून विखुरलेली जागा, विखुरलेले पंख, घाणेरडी भयंकर वास, त्यात साचलेले पाणी यामुळे नागरिकांना अतिभयंकर त्रास सहन करावा लागत आहे। हा विषय आरोग्याशी संबंधित आहे मित्रांनो, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे। परिस्थिती अतिशय गंभीर आवाक्याबाहेरची आहे। नागरिकांची प्रकृती वारंवार खराब होत आहे। अशा शासनाने संबंधित विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मटन मार्केट खुल्या जागेत व नागरी वस्तीच्या थोडं दूर हलवण्यात यावं, की जेणेकरून कृपया नागरिकांना त्रास होणार नाही याची स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी, हीच नम्र विनंती। धन्यवाद। आपला ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री नारायणजी उदापुरे, सिटी इंडिया न्यूज। हॅलो, मी नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष नारायणजी उदापुरे। आज भिवापूरमध्ये पोलीस स्टेशनच्या मागं अंगणवाडी मटन मार्केटमध्ये खूप अशी दैनावस्था आहे आणि अशा याच्यामध्ये प्रशासन आले, कलेक्टर आले, व्हिडिओ आले, सर्व आले आणि त्यांनी जीवाशी खेळणारं हे काम चालू आहे। मटन मार्केट म्हणजे हे पंख विखुरलेले आहेत, त्यांच्याशी नागरिकाशी संवाद साधताना मी नारायण उदापुरे आज यांच्याशी संवाद साधत आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे। बोला। मी अंगणवाडी सेविका केंद्र क्रमांक 5 भिवापूर अनिता जनबंधू। तर आज मला इथं 32 वर्ष झालेले आहे आणि माझ्या मुलांना आणि मला पण खूप त्रास होत आहे। पावसाळ्यामध्ये तर अड्याचे एकदम दारामध्ये येऊन राहतात। याच्या अगोदर मी वारंवार सूचना देऊन लेखी दिलं, आमदार खासदारांना सुद्धा दिलं, तहसीलदार साहेबांना दिलं, कलेक्टर साहेब रवींद्र ठाकरे साहेब होते त्यांच्यासोबत पण मी बोलली प्रत्यक्षात, आणि नगराध्यक्ष ज्या होत्या पानसरे मॅडम त्यांना सुद्धा मी लेखी दिलं। याच्या अगोदर मी वारंवार लेखी देऊनही आज परेशान झाली। त्याच्यानंतर आता मी देणंच बंद केलं आहे, कारण की आज आठवडी बाजार जो भीमादेवी जवळ बसत होता तो उठला एका झटक्यामध्ये। बैलांचा बाजार तो पण उठला, दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी आठवडी बाजार आलेला आहे। आणि मटन मार्केट म्हणजे आमच्या ह्या दारामध्ये माझ्या नागरिकांना सुद्धा खूप भयानक त्रास होत आहे, आणि इथं ब्रेन हॅमरिंग सुद्धा माझ्या लाभार्थींना झालेलं आहे। आम्ही वारंवार वार्डातले लोक नगरपंचायतला लेखी दिलं, तहसीलला लेखी दिलं, पण आतापर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही। आणि आजी माझी आणि भाजी पण त्यांचीच आहे, सर्व मंत्री संत्री तेच लोक आहेत। आज गरीब वर्गातला कोणीही तिथं पदावर आहे नाही, तर त्याच्यामुळे इथं म्हणजे ह्या जागेचं काही निराकरण होत नाही आहे। जो वार्ड मेंबर येतो तो म्हणते की नाही मॅडम आम्ही हटवून टाकू, आम्ही आमच्या माध्यमातून उठवून टाकू, पण जोही वार्ड सदस्य येते, जो नगरसेवक येतो तोही काही उठवत नाही आहे। जशीच्या तशी कंडिशन आहे। आज दारासमोरची कंडिशन दिसत आहे, ती बाई एकटीच राहते, तिला मुलं बाळं नाही आहे। तर आज ती स्वतःच्या पुतण्याकडे गेलेली आहे, कारण का तिचा दिमाग रात्रीच्या वेळेस ते झोपत नाही। घराजवळच्या लोकांना माहिती आहे का ती रात्रभर झोपत नाही ना काही नाही, दिवसा कसे तरी, कारण का तिला मानसिक त्रास खूप झालेला आहे। आणि हा जो सामुदायिक जो बसत आहे त्या लोकांना सुद्धा आता त्यांचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे ते लोक काही आलेले नाही आहे इथं, नाहीतर ते लोक आता बोलायला सुरुवात केली असते। आहेत आमच्या त्या सेल्लर भाऊजी पण आहेत, ते पण बोलतील। मागची बाजू की सांगून द्या आपण। आम्ही रहिवासी मी दिलीप लांजेवार। इथं माझी ह्याकडे सलूनची दुकान आहे। गिराकाला पुष्कळ त्रास होतो आणि आम्हालाही पुष्कळ त्रास होतो ह्या मटन उद्योगामुळे। या ठिकाणी पूर्ण घाण पडलेली आहे, हे सुद्धा साफ नाही, इथं बरोबर होत नाही। आजूबाजूला रहिवासी म्हणजे राहणाऱ्या लोकांना बी त्यांच्या तब्येतीवर ह्या घाणीमुळं पुष्कळ त्रास होऊन राहिलेले आहे। तरी याच्यासाठी शासनाने किंवा आपण तर शासनाने किंवा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वच्छता ठेवावं, यासाठी दोन शब्द मी तुमचा बोला सर। बोला ना, तुम्ही आजूबाजूला बोलता ना, मागची बाजू सांगा खराब आहे। बोला ना, चालू आहे नाही, त्रास होते आम्हाला त्रास होते। आमचे घर आहे म्हणायचं, हे आमचे घर आहे मागे, रोडच्या मागे, बाजारच्या मागे, तर आम्हाला बी थोडा त्रास होते। हे इथे 2-4 घर आहे। हां, अशा प्रकारे हा ग्रामस्थांसोबत एक प्रकारे शासनाने केलेला हा छळ आहे आणि नागरिक
नागरिकांचा जीवाशी खेळणारा हा आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या. अशामध्ये पूर्ण रक्ताने वाहलेलं पाणी आहे, मच्छर आहे, अशामध्ये रोगराया पसरू शकतात आणि अशामध्ये संबंधित प्रशासन विभागाने तहसीलदार असो, प्रशासन व्यवस्था असो, आमदार खासदार जे बी कलेक्टर असो, त्यांनी लवकरात लवकर येथून पाण्याचं लवकरात लवकर मटण मार्केटचं साफसुथरं नियोजन करावं, हीच माझी प्रशासनाला स्थानिक पातळीवर विनंती आहे. धन्यवाद.